काय फरक आहे ग्रीन लाईफच्या बॅगीमध्ये आणि बाकी मार्केटमध्ये जे खत आहे खूप त्याच्यामध्ये? खूप फरक आहे, खूप फरक आहे, अति फरक आहे. शेतकरी तर म्हणते 4 किलो मध्ये काय रिझल्ट नाही नाही, खूप फरक आहे. जे 4 किलो मध्ये रिझल्ट नाही, ते आता असा रिझल्ट नाही कळणार सर. ते आपल्या याच्यावानी आपलं देशी दारूवानी 90 वानी गंमत येते. एक वेळेस जोपर्यंत 90 कसं आहे, बाहेरून नुसतं पाणी पाणी दिसतं, पण अंगात पडली तेव्हा माणूस कसा असं तर 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 करतो, तशी गंमत आहे. एक वेळेस याला जेव्हा सोडलं तेव्हा मग रिझल्ट कळतं त्याचं की काय भानगडी असं म्हणून. म्हणजे कार्बन ग्रीन लाईफ सोडलं पीक सुद्धा तर 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 करतं ते. हा, पीक सोड असं तडतड करतं ते. एवढे जबरदस्त result आहे. एवढं जबरदस्त रिझल्ट आहे आणि वापरायलाच पाहिजे सगळ्यांनी. चांगली गोष्ट आहे. काही अडचण नाही, रोग नाही. शेंडाळी म्हणजे अजून लागलीच नाही. आता 2 महिन्याचा प्लॉट होऊन गेला समजा वांग्याचा. काय तर बोलताय? कुठंच काही नाही, शेंडाळी नाही, कोणतीच आळी नाहीये, आळीच नाहीये. हा, ते तर समजा शेंडाळी नाही काहीच नाही, कुठं सगळीकडे सारखाच प्लॉट आहे, काही वांदा नाही. काळोखी वगैरे भरपूर आहे. काळोखी आहे, सगळं आहे सर, एकदम व्यवस्थित आहे. ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ. म्हणजे हे दिल्यानंतर रोग येतच नाही. हा, रोग येतच नाही असं आहे. रोग म्हणजे खाद्य त्याला खूप भेटलं का एवढा रोग येत नाही. खाद्यावरती आहे सगळं रोगाचं. आपण त्याला जेवढं पान समजा युरिया दिला तर लुसलुशीत होणार, लुसलुशीत होणार म्हणजे रोग जास्त येणार. असं आहे ते. बरोबर आहे, ज्याला बरोबर. काही हेच नाही ना, रोगच नाही ना. ते डोळ्यासमोर असं व्हिडिओ करताय म्हणून काय बोलता असं काही नाही. समोर आहे प्लॉट आहे. कोणी आहे बघून घ्यावं. बघून घ्यावा हा, रिझल्ट. कोणी यायचं बघून घ्यायचं. लाईव्ह डेमो. नाही, नाही, नाही. जे आहे ते सत्य आहे इथं. जे तुमचं याचं मार्केटिंग करतोय तो भागच नाही आपल्याकडे. सगळ्या शेतकऱ्यांचा फायदा व्हावा हे चांगलं आहे. म्हणजे तुम्ही गॅरंटीच घेऊ शकता का? गॅरंटीच आहे ना. गॅरंटी आहे. आता मी वापरली, मला गॅरंटी आहे म्हणून मी सांगतोय ना. बरोबर आहे. हां. चांगलं आहे, काही अडचण नाही. एकदम व्यवस्थित आहे. एकदम व्यवस्थित आहे. हं. तुम्ही मध्ये आंतरपीक काकडी पण केली आपण बघू हे शकता. काकडी केली आहे. वांग्याचे खर्च तर पूर्ण काकडीनेच काढून टाकली ते काकडी. हां, आता माझं तर समजा किती एवढं 10-12 गुंठ्यात 2 हे टाकेले काकडी. हां. 2 पुड्या. बर 2 पुड्या टाकल्या तरी रोजचे 5-6 कॅरेट चालू आहे, तरी ते आवरत नाही. आता एवढं माल तयार झाला परत. तिकडं इकडून तोडत तिकडे जातो तो इकडे माल तयार होऊन जातोय तसं. म्हणजे आणि काकडी आपली सफेद काकडीपेक्षा ही गावरान काकडी लोकांचे 250-300 रुपये कॅरेट चाललंय. माझे 400-450 रुपये कॅरेट आहे. अरे बापरे. हा, तिथं खाता माल वेटिंगला राहतो आपला तिथं. डायरेक्ट हा, नांदगाव मार्केटला पण माल वेटिंगला राहतो. टेस्ट कशी आहे? टेस्ट एकदम भारी, गावरान काकडी सारखी टेस्ट आहे एकदम. म्हणजे गावरान जसं राहायचं तसं टेस्ट आहे. कडू अजिबात नाही, कुठंच कडू नाही, काही नाही. चांगली गोष्ट आहे ती. मार्केट मधला काय अनुभव सांगितला तुम्ही? मार्केटमध्ये आता लोकांचे काकडीच्या उरलेले 200-250 रुपये, आपले 400-450 रुपये कॅरेट जातं. त्यांचे 200-250 रुपये कॅरेट जातं. माझं 400-450 रुपये कॅरेट जातं. म्हणजे डायरेक्ट 150 ते 200 रुपये 150 प्रति हा कॅरेट. हा, फरकच आहे ना. ती चव आहे, त्या काकडीला बी चव आहे ना. म्हणजे मार्केटमध्ये गेल्या गेल्या तुमचा माल उचलला जातो. मार्केटचे पहिलेच फोन करून ठेवता, एवढं कॅरेट माझ्यासाठी काढून ठेवा, तेवढं कॅरेट त्यांच्यासाठी काढून ठेवा, असं वेटिंगला कॅरेट राहतं आपलं. काय बोलताय? हो सर, हो सर. म्हणजे तुम्हाला व्यापारी शोधायची गरज नाही. व्यापारी शोधायचीच गरज नाही. पहिलेच काढून ठेवावं लागतं आणि एक कॅरेट फक्त राहतो शिल्लक निलावासाठी. हो ना. निलावाच्या पहिले सगळे उचलून घेऊन जातात. हम्म. हे वापरल्यानंतर किती टक्के खर्च कमी होतो? हे वापरल्यानंतर माझ्या मताने 70% खर्च आपला रासायनिक वरचा पूर्ण खर्च कमी होतो. काय बोलताय? हो, काही खर्चच नाही ना याला. म्हणजे ऑर्गॅनिक ऑर्गॅनिक कार्बन आणि ग्रीन लाईफ सोडलं तर एवढं खर्चच येत नाही याला. म्हणजे ते वापरल्यानंतर खर्च कमी होणार पूर्ण. पूर्ण खर्च कमी होणार. शेती सुबलाम सुफलाम होणार. एकदम. हा, एकदम. आतापर्यंत तुम्ही जेवढी माहिती दिली ती सर्व खरी आहे का? सगळं खरी आहे, सत्य आहे सगळं. ते खोटं बोलून मार्केटिंग करणं ते आपला धंदाच नाही. कोणत्याही शेतकऱ्यांचा फायदा व्हावा, सगळ्यांनी वापरावा. डेमो प्लॉट आहे, बघून घ्यावा. पान आहे, पान पान आहे, हा, एकदम पान आहे, सुपावानी. फवारणी अजून काहीच नाही. 15 दिवस झाले, अजून फवारणी नाही त्याला. आणि चमक एक नंबर आहे. चमक एक नंबर आहे. हा, फुल आहे, कळी बरोबर 4-4, 5-5 कळ्या एका ठिकाणी लागले. हे बघा, हा. गच्चीचे गच्चे लागले. कुठं कळी ड्रॉप नाही, काही नाही, काहीच नाही. हे बघा, खाली माल आहे, वरती कळ्या आहे, त्याच्यावरती अजून परत फुल आहे. हो. काहीच वांधा नाही. पान एकदम हे, टेन्शन नाही. आज रासायनिक वर किंवा इतर शेतकऱ्यांना काय समस्या राहिल्या रासायनिक वर? रासायनिक वरती खूप समस्या आहेत. आम्ही पहिल्यापासून रासायनिकच वापरायचो. खूप समस्या यायच्या पहिले वांग्याला बी. पण आता वांग्याला काही एवढं समस्या काही आल्या नाही आतापर्यंत.
आता ऑर्गॅनिक कार्बन ऑर्गॅनिक कार्बन सोडलं आणि ग्रीन लाईफ सोडलं, त्याच्यामुळे काही आलं नाही समस्या. अच्छा, ऍप्लिकेशन कसं दिलं होतं ते ड्रिपने दिलं होतं हा, ड्रिपने का? अच्छा. ड्रिपने 10-12 गुंठे ड्रिपने. हम्म, हम्म, हम्म. अच्छा. आणि वांग्याला चमक, देठाला चमक बघा ना सर. हा ना, हे बघा ना, चमक चमक किती, पहा ना, हा. हे बघा, चमक आहे, काही देठ खराब नाही, काही नाही. काहीच नाही, काहीच हा, नाही. लांबी आहे एकदम वांगे. काय चांग- सांगाल इतर शेतकऱ्यांना? नाही, चांगलं आहे, सगळ्यांनी वापरायला पाहिजे, चांगलं आहे, काही अडचण नाही. 15 दिवसात एक वेळेस सोडलं तरी काही अडचण नाही वांग्याला. हम्म, हम्म. हा. तुम्ही आजपर्यंत भरपूर खत औषधं वापरलं असेल हो, ना? भरपूर खत औषध वापरले भरपूर वापरले. पण रिझल्ट रिझल्ट काय आहे तसेच होते पहिले. आता ही जादूची कांडी भेटली. चांगले आहे. एकदम. हो सर, आज जर बघितलं तर रोग वगैरे कुठंच नाही नाही, वांग्याला. रोग काहीच नाही त्याच्यावर, रोगच नाहीये मुळात म्हणजे. काय बोलताय? हा, रोगच नाही याला. फवारणा जवळजवळ आता 15 दिवस झाले, अजून फवारा नाहीये त्याला. काहीच नाही. नाही, फवारा नाही, काहीच नाही. इथं जर बघितलं तर वांग्याला दिवसाआड फवारणी, दिवस आड फवारणी, पण याला 15 दिवस झाले फवारा नाहीये. म्हणजे फक्त कार्बन आणि ग्रीन लाईफ चालू आहे हा, खालून. खालून कार्बन आणि ग्रीन लाईफ सोडले. नमस्कार. नमस्कार. तुमचा संपूर्ण परिचय द्या. माझं नाव सोमनाथ नामदेव चव्हाण, राहणार राजदेरे, तालुका चाळीसगाव, जिल्हा जळगाव. आता आपण इथं बघू शकतो तुमचा वांग्याचा प्लॉट आहे, बरोबर ना? हो सर. किती क्षेत्र आहे सर हे? हे 10-1 गुंठे असेल, 10-12 गुंठे असेल सर. 10-12 गुंठे. हो. याच्यात आपण आंतरपीक काकडी पण केलेली आहे. काकडी पण केली आंतरपीक. कोणती व्हरायटी, कोणती वांग्याची? वांग्याची व्हरायटी जळगाव भरता म्हणून व्हरायटी सर. जळगाव भरताय. हो. अच्छा, आणि काकडीची कोणती आहे? काकडी गावरान म्हणून आणली होती. हा, हा. गावरान म्हणून आहे ती. अच्छा. आता आपण इथं बघू शकतो, बरोबर? हो. टोटल किती क्षेत्र बोलले आपण हे? हे 10-12 गुंठे. 10-12 गुंठे. अच्छा, किती दिवस झाले लागवड करून याला? याला 2 महिने आणि 12 दिवस झाले आज. अच्छा. हा, 2 महिने 12 दिवस झाले. बर. अगोदर आपण सर्व रासायनिक वगैरे वापरायचे. हो, पहिले रासायनिक वापरायचो. ह्या वर्षी काय वापरलंय आपण असं? यावर्षी ग्रीन लाईफ पण ऑर्गॅनिक कार्बन वापरलंय. हो, वापरलेले आहे. अच्छा, किती सोडलं आतापर्यंत? आतापर्यंत याला 15 दिवसाला एक हे चालू आहे, 2 लिटर. लिटर ग्रीन लाईफ, हम्म. आपला सॉरी ऑर्गॅनिक कार्बन, आणि 4 किलो ग्रीन लाईफ. अच्छा. हो. आता आपण जर बघितलं तर हे बघा ना, पाणी का काय आहे? हा, चांगलं ना सर, चांगले रिझल्ट आहे त्याचे. नवीन आहे, परत कोणत्या गोष्टीचे आपल्या वांग्याला अडचण नाहीये, शेंडाळी नाहीये, परत फुलगळी गळ नाहीये त्यांना. चांगले आहे, एकदम पॉवरफुल आहे. 15 दिवसात एक वेळ सोडायचं. हे वांगे बघा ना इकडं, बघू शकतो आपण. हा, म्हणजे पूर्ण फुल कळी वगैरे सेटिंग, वांगे पण फुल लागले. फुल लागले. तर तुम्ही सर याला नवीन प्रोडक्ट पण वापरलं आपलं, फ्लावर किंग. फ्लॉवर किंग आणि फ्युजन. फ्युजन. हा, फ्लॉवर किंग आणि फ्लोजर, त्याच्यामुळे एवढे फुलं बिलं, एवढं कळ्या बिल्या सगळं शेड झाले ते. काय बोलताय? हा, ते फ्लॉवर किंग आणि फ्युजन मुळे. म्हणजे फ्लावर किंग म्हणजे मादी कळी, फुल कळी निघण्यास मदत करते, आणि कळ्या भरपूर तयार झाल्या ना, काही हे नाही ना, गुच्छाचे गुच्छे लागले ते फ्लॉवर किंग आणि फ्युजन वापरल्यामुळे. हा, आणि वरतून पण स्प्रे चालू आहे आपले ग्रीन ते पण स्प्रे चालू आहे वगैरे 15 4 दिवसात. 15 दिवसात एक वेळेस हे सोडलं का ते 1-2 दिवसात ते स्प्रे करून पानं, घेतात. चमक पान होतो. चमक हे खूप आहे, चांगली गोष्ट आहे ना. हे चांगले पानं बी चांगले आहे. पानं बघा ना, एकदम सुपावानी पान आहे वांग्याचे पान लोक बोलणार नाही वांग्याचे पान आहे म्हणून. हा. काय सांगाल इतर शेतकऱ्यांना? नाही, वापरायला पाहिजे सगळ्या शेतकऱ्यांनी, चांगली गोष्ट आहे, चांगले आहे, काही अडचण नाही. तुमचा अगोदर व्हिडिओ पडला होता, तुम्ही कशाला वापरला होता अगोदर कारले, गिलके आणि दोडके. त्याला काय रिझल्ट आले तुम्हाला? एकदम छान रिझल्ट आले. आतापर्यंत चालू होते, जो आपल्या मे मध्ये लावले होते पार आतापर्यंत चालले होते. काय 8 महिने प्लॉट चालला तो. अरे बापरे. हा, 8 महिने चालला सर. काही एकच नंबर आहे ग्रीन लाईफ आणि ऑर्गॅनिक कार्बन. दर 15 दिवसाला सोडत राहायचं, काही वांधा नाही. काहीच वांधा नाही. हा, टेन्शन नाही. अच्छा, म्हणजे आज जर बघितलं तर वांग्यासाठी खूप खत वगैरे, खूप बेसल डोस भरता शेतकरी. काय सांगाल त्या शेतकऱ्यांना? काही एवढं काही भरायची गरज नाही. आपलं आपलं शेणखत आणि हे राहिले तर काही एवढं अडचण येत नाही, काही वांधा नाही. अच्छा, आणि मला सांगा, समजा जर तुम्हाला हे तंत्रज्ञान भेटलं नसतं हा, तर आज प्लॉट कसा असता? नाही,
आता तर प्लॉट म्हणजे असं नसतं प्लॉट. वांग्याचे आम्ही पहिले बी वांगे करायचो, पण ते शेंडाळीने लई वेळेस प्लॉट आमचे फेल गेले. म्हणजे सहज तुम्ही ठरवलं बा वांग्यामध्ये आंतरपीक काकडी लावायचं. हा ठरवलं म्हणजे होतं ते, याचा अनुभव पहिले मी केलं होतं की काही ते होईल बा, हम्म. त्या हिशोबाने केलं होतं पहिले. आणि सक्सेस पण झालं. सक्सेस पण झाले. हा, सक्सेस पण झालं. काकडीला लोक ते भुरी काय एवढं बोलतात, याला एवढं काही रोग बी आलं नाही. काही चालेल नाही, आणि काकडीला स्पेशल काही फवाराच केला नाही. वांग्याला जे फवारा केलं तेच त्याच्यावरती ऑटोमॅटिक फवारा झालाय. त्याला फवारा नाही, त्याला खत नाही, ते वांग्याला दिलं तेच त्याच्यावरती ते काकडी बी आली आणि वांगी आले. असं आहे ते. म्हणजे एकाच बाण्यात दोन शिकार. दोन शिकार आणि करायला पाहिजे. शेतकरी आहे ना, करायला पाहिजे. एकाच बाणात दोन शिकार केलं तरच काहीतरी आहे. आता याच्यासाठी सर 2 महिने आपण थांबलो असतो. 2 महिन्यानंतर हा काय होतं काय नाही, मार्केट आहे शेवटी, काय भाव राहतं काय नाही. आता काकडीचेच माझ्या मताने 30,000च्या वरती पैसे झाले असेल माझे. अरे बाप. हा, हे काकडीचेच. पहिले 500, 550, 450 रुपये कॅरेट जायचं. आता पण तेवढेच भाव चालू आहे. 250-300 रुपये सफेद चालू आहे. पण आपले 400च्या खाली अजून आले नाही. हो ना. हो सर. आज जर बघितलं तर शेतकरी बाहेरचे भरपूर लिक्विड वापरताय. हो सर. हे हा, कार्बन हे लिक्विड काय बोलले या लिक्विड बद्दल? नाही सर, ते माझ्या मताने ते सगळ्यांनी वापरायला पाहिजे. एकच नंबर आहे. हा, ते आता असं आहे, ते लोकांना लवकर कळणार नाही, ती शेवटी कळल. बाप तर बाप होत आहे, असं आहे ते. असं आहे ते. आता ते अजून लोकांना एवढा अनुभव नाही, पण मला आलाय. चांगली गोष्ट आहे. तुम्ही आता इथून पुढून हेच वापरणार आहे? हेच नाही, मी आता माझ्या मताने 1 वर्ष झालं तेव्हापासून मी पहिले बी वापरायचो आणि आताही वापरतोय, आणि इथून पुढे पूर्ण हेच वापरणार आता. पूर्ण हेच हा, हे वापरणार. पण आता कांद्याला वापरायचं आपल्या 1 एकरला. हो ना. हो, कांद्याला पण हेच वापरायचं, रासायनिक नाही वापरायचं. म्हणजे एवढा हा, आत्मविश्वास वाढलाय तुमचा. आत्मविश्वास आहे, म्हणजे आहे त्याचा अनुभव आहे, रिझल्ट आहे. रिझल्ट आहे, त्याच्याबद्दल काही वांधा नाही. आणि सर्वात महत्वाचं खर्च खर्च कमी, खर्च लई कमी आहे ना सर. खर्च किती कमी आहे, खूप कमी आहे. खूप कमी आहे. एकराला समजा ते आता माझ्या मताने यालाच 2-3 बॅग, आता ते 2,500-3 हजारची एक बॅगा झाली. समजा बेसल डोस टाकायचं म्हटल्यावर तर 8-10 हजाराचा बेसल डोस झाला असता. खरं. याला काही बेसल डोस नाही, काहीच नाही. आज लावून दिले आणि 15-15 दिवसात फक्त ते 2 लिटर ऑर्गॅनिक कार्बन आणि 4 किलो ते ग्रीन लाईफ सोडत राहतोय. दुसरं काहीच केलं नाही त्याला. आता नवीन खत पण आले आपलं ब्लॅक गोल्ड दाणेदार हा, ते वापरते. 25 किलोची. हा, म्हणजे ते वापरल्यानंतर शेती अजून सोपी होणार. कांद्याला वापरणार आहे आता पुढं. तेच वापरणार आहे ना कांद्याला, हो ना. ब्लॅक गोल्ड आणि काय ते. आता मला सांगा अंतर किती 2 झाडांमधलं? 2 बेडचं अंतर 6.5-7 फूट आहे, आणि 2 झाडाचं अंतर 4 फूट आहे. 4 फूट आहे. अच्छा. 2च महिन्यात पूर्ण गल्याच्या जवळ भिडून गेले. 2-2.5 महिन्यात. अजून बरोबर. पुढे प्लॉटचं कसं होईल त्याचं हे पडलंय. म्हणजे ऑर्गॅनिक कार्बन ग्रीन लाईफ सोडा आणि फवारणीचं टेन्शनच नाही. टेन्शनच नाही. नाही, खरोखर टेन्शन नाही. आता तुम्हाला आज निवांत झोप लागत असेल. निवांत झोप आहे, आणि चांगलं बी आहे ना हो सर. चांगलं खायला लोकांना भेटतंय, ते बी महत्वाचं आहे ना. झोप तर निवांत आहे, पण लोकांना चांगलंही खायला भेटतंय, ते बी महत्वाचं आहे. म्हणजे हे ऑर्गॅनिक कार्बन ग्रीन लाईफ सर्व वापरल्यानंतर औषधी गुणधर्म फळामध्ये उतरणार. फळामध्ये पूर्ण औषध, आणि फळाला चव पण आहे. हो ना. काकडीला पण तशी चव आहे. हम्म. फळाला आम्ही घरी बनवली होती भाजी, एकच नंबर चव यायला वांग्याला बी. काय बोलताय? काकडी एकच नंबर लागते खायला बी. काकडी डायरेक्ट. हा, डायरेक्ट एकच नंबर लागते. ते वापरल्यानंतर ऑर्गॅनिक कार्बन ग्रीन लाईफ वापरल्यानंतर जमिनीमध्ये काय बदल होतो? जमीन एकदम भुसभुशीत होती सर, एकदम नरम झाली जमीन. हो ना. हा, पोकळपणा जास्त झालाय. त्याच्यामुळे खाली पांढऱ्या मुळ्या वाढायला एकदम फायदा होतो. त्याच्यामुळे माल पण वरती चांगला चालतो. अगोदर कडक होती का? कडक व्हायची. रासायनिक वापरल्यामुळे कडकच होती जमीन. हम्म. पण हे वापर चांगलं आहे. चांगले. चांगली गोष्ट आहे. चालेल. खूप छान माहिती दिली. पुन्हा एकदा आपलं नाव सांगा. सोमनाथ नामदेव चव्हाण, राजदेरे, तालुका चळगाव, जिल्हा जळगाव. मोबाईल नंबर सांगा आपला. 87 67 99 44 93. ओके.